जेवण पोचवणं, दारुगोळ्याच्या पेट्या पोचवणं, हे सगळं काम संघाचे तरुण किशोर संस्कृत करत आसपासच्या ठिकाणी. त्यांचं ते काम पाहून एका ब्रिगेडियरला फार आश्चर्य वाटलं. त्याने एका 14 वर्षाच्या संशोधकाला थांबवलं आणि तुला काय पाहिजे सांग, तुला मी काही बक्षीस देऊ इच्छितो. तुला बक्षीस देतो, आपण सगळे त्याचं काम करतो. हो, पण आम्हाला पगार मिळतो, तुम्हाला काहीतरी मिळत. इथे जर गोळी लागून आमच्या कोणाचा बळी गेला तर पुढे काय याची काहीतरी व्यवस्था आहे, थोडीफार असेल किंवा पुरेशी असेल तर काय व्यवस्था, तुम्ही जे गोळी लागून करा काहीतरी काय. खूप काही आरोग्य केल्यावर तुम्हाला तुम्हाला जर द्यायचंच असेल ना तर पलीकडे इच्छोगीर कारवा दिसतो, पलीकडे लाहोर, ते लाहोर आम्हाला तो आश्चर्य मुद्दा झाला, काय तुला माहित करायचं. पण हे संघाच्या संशोधनासाठी सामान्य आहे, कारण हे असं वागायचं असतं, ती परंपरा आहे, शिरस्ता चालत आले. संघाचा संशोधन म्हणजे काय, आपलेपणाचा परिचय, सगळ्या समाजाला संघटित करायचं म्हणजे काय, सगळा समाज पहिल्यांदा आपला म्हणायचा आणि तो आपलेपणा आपल्या अभिव्यक्तीत आला नाही. मन, वचन आणि कर्म तिन्ही मध्ये तो घडवला. मग तो संशोधन करण्याचा असेल, त्याचं संगीत हवा असेल, त्याची जबाबदारी असेल किंवा नसेल, पण तो स्वतः नियमित संस्काराची साधना करतो आणि प्रेमाने त्याचा जितका परिधान आहे कर्तृत्वाचा तितक्या परिधान सगळ्यांची आपलेपणाने सेवा करतो. आणि मी सेवा करतो असं सुद्धा स्वतःला वाटू दे. सावळाराम होते अंधविद्यालयामध्ये, वंशी आशीर्वाद स्वतः दिव्य चक्षु होते. गुरुजी त्यांचे मित्र, एकदा ते आजारी पडले तर अगदी सगळं त्यांचं अंतरुणावर सगळं व्हायचं, ते सगळं साफ करणारे गुरुजी करायचे. ते एकदा गुरुजींना म्हणाले, तुम्ही एवढे वकील वगैरे झाला आणि माझी इतकं सगळं करता, मला कधी कधी फार संकोच होतो. तो गुरुजी म्हणाला, त्यात संकोच काय, माझे हे सगळे व्यापार होतात, तुम्ही मला स्वच्छ करतो तसं मी तुम्हाला स्वच्छ करतो. माझे शरीर आहे, तुमचं शरीर इतक्या सहजपणे प्रेम आहे, हे कर असं त्याचं जीवन असतं. तो इतकं चांगलं जीवन जगताना की अरे इथे हे चांगलं जीवन आहे, हे सगळ्यांकरता आहे, सगळे याचा लाभ घेऊ शकतात असं सांगावं अशी तळमळ प्रत्येक संशोधनाला असते. मला वाटतं या पुस्तकाच्या जन्माचं तेच कारण, स्वार्थ सुखाय बहुजन. कारण संघाचे जीवन आठवणे हा एक फार सुखद असा अनुभव. जेव्हा जुने संशोधक करतात त्याच्या सुचवतात, आमच्या वेळेला असेल आमच्यासाठी असं झालं, तेव्हा पाहत किती आनंद द्यायचे. हा आनंद हा सगळ्यांच्या वाटायला यावा अशी स्वाभाविक इच्छा असते. आणि म्हणून मग ज्यांना जमतं ते लिहिणं. माझ्या जीवनासंबंधी समजा मला लिहायचं असेल तर त्याच्यात प्रथम पुरुष एक वचन येणारच, पण ते फक्त लेखणीच असतं, ते मलाच नसतं. त्यातला आनंद हाच सांगायचा, त्यातलं प्रेम हेच सांगायचं. ते जेव्हा अनुभवाला येतं तेव्हा मग लोकांना संग्रह कळायला लागला. बाकी विचार संघाचा ऐकतात लोक, पुस्तकं वाचतात, तर्कानी त्यांना पटतं वगैरे सगळं, परंतु लोक ज्याला इंग्रजीत म्हणतात कन्व्हिन्स होणे, खात्री पडते. ही खात्री तेव्हा पडते जेव्हा त्यांना संघामध्ये
किती प्रेमाने लोक एकमेकाशी वागतात, किती आस्थेने एकमेकांची चौकशी करतात, सेवा करतात, हे जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसतं. अपरिचित मिळाचा संदेश वगैरे झाला 27 दिवसांपूर्वी आलेले अपरिचित जाताना एकमेकांचे बंधुवत मित्र होते. काय निघेल जावं लागणार आहे माहिती आहे. पुन्हा कोणाची भेट होईल, संबंध येईल, काम पडेल, काही माहिती, पण तरीही असं वाटतं. हे जेव्हा अनुभवाला घेतं तेव्हा लोकांना असं वाटतं की मला खूप शिकायला, हे आम्हाला माहितच नव्हतं. पहिल्यांदा लोक लिहित तरी लोकांचा विश्वास नसतो. आता लोक लिहितील आणि इतर लोक वाचतील तर त्यांचा विश्वास बसेल. पण थोडाफार संघ विस्तारल्यामुळे हा अनुभव बोलल्या बोलल्यातही पोचायला सुरुवात झाली आणि तोच पोचवायचा. पुस्तकं ही घ्या आणि वाचा असं म्हटलं, अशी जितकी पुस्तकं निघतील मी म्हटल्याप्रमाणे त्यांची वर्णनं वेगवेगळी असतील, परंतु आशय तोच आहे. असं असलं तरी प्रत्येक पुस्तक हे वाचण्याला पाहिजे, कारण त्यातून तो आनंद, तो आपुलकीचा उमाळा हा आपल्यालाही जाणवतो. तो जेव्हा जाणवतो तेव्हा आपल्याला काही परिवर्तन होतं. वाचन संस्कार असं वाचून मनुष्य विचार करतो, विचारामुळे मनातही भावना उचलतात. ही पुस्तकं वाचताना आपल्या मनात हा आपुलकीचा उमाळा शील आहे. हे शील लोकांना परिचित नसतं. आणि संघाची अशी माहिती काही नसताना संघाविषयी चांगलं किंवा वाईट दोन्ही प्रकारांनी बोलणारे खूप लोक. अशा दोन्ही प्रकारचे लोक जेव्हा संघात येऊन संघाला पाहतात, म्हणजे स्वयंसेवकांना पाहतात, तेव्हा मग त्यांच्या लक्षात येतं. आणि प्रत्येक जण असं म्हणतो, किती मोठा असो सार्वजनिक जीवन, प्रसिद्ध असो किंवा अप्रसिद्ध असो, या देशातला असो किंवा बाहेर देशातला असो, तो नक्की एक वाक्य म्हणतो मला फार आनंद झाला, आणि दुसरं वाक्य म्हणतो खूप शिकायला मिळालं. तर शिकवायच्या भूमिकेत स्वयंसेवक नसतो, जगायच्या भूमिकेत. पण त्याला असं वाटतं की हे जीवन धन्य करणारं काम आहे. मस्त दोनच वाक्य बोलले, 800 पानांचं पुस्तक लिहून पुस्तकाविषयी ते 10 वाक्याच्या वर बोललेले आहे. कारण जे लिहिलं ते अर्पण, ते लोक म्हणतात त्यांनी म्हटलं की सर्वात श्रेष्ठ काय म्हणजे प्रत्येक संशोधकाला शाखेत नियमित येणाऱ्या शिशु स्वयंसेवकांपासून तर संघाच्या वरिष्ठ सर्व कार्यकर्त्यांपर्यंत ही पक्की खूप मनाशी असते. हे सर्वश्रेष्ठ कार्य. इमर्जन्सी उठली आणि मग एका शिशु स्वयंसेवकाने आपल्या घराच्या गच्चीत उभं राहून समोरून जाणाऱ्या प्रांत प्रचारकाला खूप जोरात त्याच्या नावाने हाक मारली आणि मग तो टाळ्या पिटून नाचायला लागला. त्याच्या वडिलांनी त्याची स्वयंसेवक आहे काय झालं म्हणजे 2 वर्ष असे हात मारता येत नाही म्हणून ते दिसते आणि मी हा भाव असतो शिशु स्वयंसेवक असतो संघाला. असं हे भावपूर्ण जीवन स्वयंसेवकाचं असतं. आणि अलौकिक नसतो तो लोकांप्रती, लोकांमध्ये लोकांसारखाच आपली सर्व कर्तव्य पार करतो. बिकट वाट वहिवाट नसावी, दोपट मार्ग सोडू नको असाच चालतो. परंतु तो नेहमी या सामान्य अवस्थेत राहून असामान्याचा अनुभव. पण असामान्याचा म्हणजे काय असते, जितक्या जास्त लोकांना आपण आपलं मानू शकतो तितके आपण जास्त असामान्य होतो असं आहेच. फक्त स्वतःकरता जो परिश्रम करतो
करणं वाईट नाही, ते सामान्य आहे. पण स्वतःचा परिश्रम करून आपला घर परिवार मोठा करणारा हा जास्त चांगला म्हणतो, कर्तृत्ववान म्हणतात. आणि असा एखादा व्यक्ती किंवा असा एखादा परिवार आपल्या गावाला जर मोठा करत असेल तर तो त्यापेक्षा चांगला वाटतो. म्हणून सगळ्या जगाकरता जे विचार करतात आणि जीवन जगतात त्यांच्या आपण पाया, त्यांच्या अंगावर वस्त्र नसलं केवळ लंगोटीच असली तरी मोठमोठे सत्ताधीश धर्मधी त्यांना साष्टांग नमस्कार करतात. कारण आपलेपणाचा परी हा वाढवत राहणे स्वयंसेवकाचं हे मुख्य काम असतं. श्री गुरुजींचं एक भाषण आहे, मी एक सामान्य स्वयंसेवक, ते छापीला प्रकाशित झाले. त्याचे गुरुजी असं म्हणतात की सगळ्यात मोठा बहुमान आहे सामान्य स्वयंसेवक आहे. परिचयात तरी किती स्वयंसेवक म्हणतो, नवीन स्वयंसेवक असतो. मला वाटतं हे कार्यवाह आहे, मुख्य शिक्षक आहे, सत्संगले आहे, आपण ते काय आपण सामान्य स्वयंसेवक म्हणतो. जबाबदारी काही नाही, मी एक सामान्य स्वयंसेवक आहे असं कुठेतरी बैठकीत गुरुजींना म्हटलं असेल. त्याच्यावर त्यांची जी मनातली विचारांची प्रतिक्रिया झाली ती या दोन्ही प्रकारात. ते असं म्हणतात की संघात सगळ्यात उच्च श्रेणी म्हणजे सामान्य संघ. कारण प्रत्यक्ष जे संघाचं काम आहे त्याच्या वरची सजावट, हात धुवे, अमुक हे सगळेच करत असतात. पण मुख्य जे संघाचं काम आहे जागणे, जना जागविणे आणि ते अशंडून नाही, आपलेपणाचा परिपूर्ण. त्यांनी म्हटलं संजोगाचं काम काय असतं, रोज शाखेत आहे, आसपासच्या लोकांशी मित्रता करायची, त्यांना शाखेत राहण्याचा प्रयत्न करायचा आणि ते येवोत न येवो त्यांची नित्य सेवा करत राहायची. स्वयंसेवक हा सहजपणाने घरांमध्ये जातो, अडी अडचणीला धावून येतो, प्रसंगी घरची अडचण बाजूला ठेवून लोकांच्या अडचणीचा विचार करतो आणि हे अगदी स्वाभाविक होतं. ज्याला आम्हाला आज्ञा द्यावी लागत नाही, सूचना करावी लागत नाही, असं काही झालं की आपण हे केलं पाहिजे हे त्याला माहित असतं आणि तो करतो. आणि कशाची अपेक्षा बाळगत नाही, कारण दिसा स्वाभाविक होत असत. एकाहत्तरच्या युद्धामध्ये पश्चिम आघाडीवर चकमक चालू असताना ती चालू आहे त्या ठिकाण बघायचे खंदक वगैरे आहेत. का गाळका अश्रू आले एक बिंदुनेचा देह धन्य झाला, लाविली तर अंतरी ज्योत क्रांतीची कस्तुरून आग झाली, आज झाली आग रांगाची, पेटली समोर आग, आग अंतरी जा धनी अमर. संघाचं कार्य अक्षरशः या पद्धतीने स्वयंसेवकांनी आपल्या स्वतःच्या समर्पणाने पूर्ण केलेलं आहे. आणि ते समर्पण मी काही फार विशेष करतो आहे अशा हिरोईक वृत्तीने, रोमॅन्टिक वृत्तीने केलेलं नाही. ते समर्पण सहज समर्पण आहे, आपलेपणातून आलेलं समर्पण. कृष्णाच्या अट्टनायिका होत्या म्हणतात आणि अट्टनायिका असल्यामुळे परस्परात मत्सरी होता असंही म्हणतात. तर कोण कृष्णाची आवड किंवा रुक्मिणी का आवडते बाकी का नाही अशी चर्चा चालायची. ते कृष्ण उसाची कांडी घेऊन महाराज आले, बोलायला या ऊस खाऊ, तो सोडायला लागला वेळेने त्याच्या कमच्या काढायचा असं करता करता कृष्णाच्या हाताला लगत पट्टी आणा, तेल आणा, हळद आणा, पट्टी आणा, पट्टी आणा. तेल हळद मुक्ता खाण्यात मिळते, पट्टी कुठून आली? श्रीमंत एखादी राजवाड्यामध्ये पट्टी कशी मिळणार? चिंध्या कशा मिळतील? एकावर एक तुमची पैठण्या, साड्या, बदलेल्या सगळे आपल्या अलमारी उठून पाहत आहेत. तुमची इथे पट्टी मिळेल, इथे पट्टी मिळेल.
रुक्मिणी आहे, काय झालं हात काढला, अरे पट्टी वाजायचं की पटकन आपला शालू काढ. हा सहजपण मी भक्ती करतो असंही नाही, ती भक्ती होते कारण मन व्हायला देशकार्याकरता हे मन अर्पण केले आणि त्याच्यामुळे जेव्हा ते व्हायला पाहिजे तेव्हा ते होत. अशा प्रकारचं जीवन त्याला आपण सामान्य स्वयंसेवक म्हणतो. सर्व वयाचे सर्व जबाबदारी असले किंवा जबाबदारी नसलेले सुद्धा मी संघाचा स्वयंसेवक आहे हे ज्यांना गौरवाने सांगता येतं सांगतात, त्यांच्या जीवनामध्ये ही गोष्ट कमी अधिक प्रमाणात पण सगळ्यांच्या जीवनात ही दिसतेच. आणि जीवनात याचं प्रमाण जितकं वाढतं तितका तो चांगला संशोधन असतो. लोक म्हणतात ते पुस्तक वाचलं तुम्हाला असं लक्षात येईल इतिहास आधेपणाने ते जसं झालं तसं वर्णन केलेलं आहे. तर तुम्ही साहित्यिक मूल्य शोधायला भानगडीत पडू नका, पण ते पुस्तक वाचनीय आहे तरी आकर्षक, कारण रोकडा अनुभव आहे जसा आला तसा लिहिलाय. आणि प्रत्येक ठिकाणी अनुभव लिहिताना जरी त्यांनी म्हटलं की उन्हा अधिक काही लिहिल्या गेलं असेल तर माफ करा, उन्हा अधिक द्यायची बुद्धीच नाही. जे जसं झालं त्याच्यातून मी जे शिकलो ते मांडायची बुद्धी आहे. आणि ते हेच ही आत्मीयता नित्य विस्तारत करण्यात संघाचं कार्य सर्वश्रेष्ठ कार्य ईश्वरीय कार्य आहे. आणि त्या कार्यात स्वयंसेवक होणं आमच्या वाट्याला आलं हा काहीतरी आमच्या पूर्व पुण्याचा परिपाठ आहे. अशा प्रकारचा अनुभव आणि कृतज्ञताही आहे. कारण हे आता मी बोललो इतकं याच्यावर हे या बोलण्याने ते होत नाही. असं जगून दाखवणारे आप्त असतात, थोडे आपल्यापेक्षा ज्येष्ठ, दिसायला वागायला बोलायला हसायला सुद्धा आपल्यासारखेच, पण आपल्या दोन पावलं पाच पावलं पुढे. त्यांना पाहून असं वाटतं की असं ते करतात तर मी काय दोनच पावलं मागे. हा स्वयंसेवक स्वतःच्या मनाने स्वतःच्या आयुष्याची प्रगती करत राहतो. त्याला असतो मा सत्यमय मृत्योर्मा अमृतमय तमसो मा ज्योतिर्गमय या ओळी माहीत असतात किंवा नसतात, पण तो याच दिशेने आपलं जीवन पुढे नेतो. हा जन्मच असा. आणि म्हणून आपलं जीवन आठवताना अशा व्यक्ती त्याला आठवल्याशिवाय राहतच नाही. अशा अनेक त्यांची नाव माहीत नसतात समाजात. अशा कार्यकर्त्यांची उदाहरण मास्तरांचे स्वतःचे अनुभव आणि त्यांच्या जीवनाचे अनुभव त्यांनी वर्णन केले हे तुम्ही काल तर तुमच्या लक्षात येईल. दोन्ही मध्ये सांगते हा जो सतत आपलेपणाचा विस्तार करण्याच्या गुणाचा धागा आहे हा सर्व स्वयंसेवकांना जोडतो. सर्व परिस्थितीत कोणी आपल्याला धन्यवाद म्हणतो, कोणी हे ओळखतो, त्याची जाण ठेवतो, नाही ठेवत तर काहीही विचार न करता हे सगळे माझे आहेत या वृत्तीने आपलं सामान्य जीवन जगताना असामान्यत्वाची पातळी न कळत गाठणारे असे आमचे सगळे संघाचे सामान्य स्वयंसेवक आहेत. आणि आमचे स्वयंसेवक तसे केवळ चालणार नाही, सगळा समाज कसा झाला पाहिजे हे त्याला माहिती आहे. त्याच्याच करता या व्रताचं आचरण आपण जीवनभर करायचं, कोणी करू नको असं ठरवून ते जगत असतात. ठरवलेलं इतकं पक्क असतं की ते ठरवल्याप्रमाणे होत आहे असंही होत नाही, ते सहजपणाने. त्या सहजपणाने आपण गोष्टी करतो, नित्य गोष्टी काटा लागली हात तिथे जातो. प्रक्रिया असतेच. काटा लागली संवेदना मेंदूत होते, मेंदू विचार करतो काय झालं काहीतरी इथं आहे, मग काय केलं पाहिजे, डोळ्यांनी तिकडे पाहिलं पाहिजे, मेंदूत निर्णय होतो. पण हे सगळं आपल्याला कळते इतका सहज स्वाभाविकपणा स्वयंसेवक हे करत असतो. आणि म्हणून या पुस्तकाला संघजीवन दर्शन असं जे नाव ते अत्यंत उपयुक्त आणि चांगलं नाव.
बरोबर घडणार. हे संघजीवन तर घ्या आणि वाचा असं म्हटलं. अशी जितकी पुस्तकं निघतील मी म्हटल्याप्रमाणे त्यांची वर्णनं वेगवेगळी असतील, परंतु आशय तोच आहे. असं असलं तरी प्रत्येक पुस्तक हे वाचण्यात, कारण त्यातून तो आनंद, तो आपुलकीचा उमाळा हा आपल्यालाही जाणवतो. तो जेव्हा जाणवतो तेव्हा आपल्याला काही परिवर्तन होत. वाचन संस्कार असं वाचून मनुष्य विचार करतो. विचारामुळे मनातही भावना उचलतात. ही पुस्तकं वाचताना आपल्या मनात हा आपुलकीचा उमाळा उचलतो आणि त्याची फार आवश्यकता आहे समाज. काल ज्या प्रकारे आमच्या प्रमुख अतिथींनी कार्यक्रमाच्या आपलं दुःख मांडलं, किती विश्वासाने आणि तळमळीने ते बोलले. पहिल्यांदा आले तर स्वाभाविक ज्या संशोधनाने ऐकलं त्याला नक्की असं वाटतं की धावून जायला पाहिजे, जातील. शेवटी व्हायला वेळ लागतो नव्हता, सुरू करतो आणि संपेपर्यंत करतो. त्याच्यामुळे हा जो कळवळा असतो त्या कळवळीची फार आवश्यकता नाही, तर त्यांना असं घेऊन हे बोलावंच लागलं नसतं. पण आहे समाजामध्ये एक प्रकारची उपेक्षा, अपाथी असे इंग्रजी म्हणतात, ती अजूनही पुष्कळ आहे. मी आणि माझं कुटुंब याच्या बाहेर जाऊन कदाचित जा माझ्या समाजातील दुर्बल घटक यांचा विचार कोणी सरकारने करावा, यांचा विचार नेत्यांनी करावा, अरे यांचा विचार मी करावा, कोणी करू नको. माझं समाज, हे माझे लोक. म्हणून जितकी माझी शक्ती आहे ठीक आहे, मी कधी उद्धार करू शकणार नाही कोणाचा. सेतू बंधनात मोठमोठे दगड उचलून टाकणाऱ्या वानरवीरांमध्ये एक चिमुकली घरताई सुद्धा होती, तिने वाळूची काठी टाकली आणि रामाचा आशीर्वाद केला. एक एक लहान लहान गोष्ट, एक एक लहान लहान प्रयत्न, एक लहान आवृत्ती ही सगळ्या यज्ञाचं साफल्य करणारी गोष्ट असते. आणि एका लहान गोष्टीसाठी कधी कधी कोटी अडून राहतात. त्याच्यामुळे करणारा कोणीही उपेक्षणीय नसतो. त्याचं प्रत्येकाचं महत्व असतं आपापल्या जागी. त्या सगळ्यांची अशी जाणीव असणे, ती प्रखरता असणे, ती कार्यरत असणे, त्याच्यामुळे मोठी कार्य संघ 100 वर्ष चालला, वाढला आणि अजूनही वाढतो आहे. त्याचं रहस्य काय? पुष्कळ लोक मीमांसा करतात, अमुक ठिकाणा हा निर्णय घेतला, स्वतः चांगला झाला, हे असं झालं, ते चांगलं झालं. खरं तर असं आहे की स्वयंसेवक हे स्वतः सर्व दूर आपली शक्ती एकवटून असे वागत राहिले. कोणाला फार चांगलं जमलं, कोणाला थोडं जमलं, पण जितकं जमलं तितकं सगळ्यांनी केलं आणि करत आहे. त्यामुळे असं नव्हतं. योजना आखायला वेळ लागला. कार्यक्षमतेने पूर्ण करण्याकरता अशी आपुलकी असलेले कार्यकर्ते लागतात. प्रसंगी आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून काम संपवलेले पाहतात. तुम्ही एक संचालन गीत असते, ताकि तो उद्या आम्ही निकाऱ्यावरी ज्या धनी अभावरून भेट करतात. इतिहासाचे जेव्हा आधार आणि किल्ला जिंकायचा होता आणि किल्ल्याच्या भोवतीच्या खंडकात शत्रूंनी आग लावतात. मावळ्यांनी काय केलं, त्याच्यात उड्या मारल्या आणि आपल्या शरीराने तो खंडक पुरून काढला. शिवाजी महाराज पलीकडे जाऊन किल्ला सत करते जाणे अशी एकदम करतात. शिवाजी महाराजांच्या नावाने सांगतात, अन्य कोणाच्याही नावाने सांगतात. पण भावाला असतं
त्यांच्या वाट्याला परिस्थिती अशी येते, काळ असा येतो की त्यांनी केलेलं फळत नाही त्यावेळेला, व्यर्थ जातच नाही पण त्यावेळेला फळत नाही. आणि एखादी भाग्यवंतांची बंदी अशी निघते की त्याला मला थोडं करावं लागतं पण खूप दिसायला स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं अशी चर्चा चालते. खरं पाहिलं तर कोणा एकामुळे मिळालं. 1857 प्रयत्न सुरू झाले स्वातंत्र्य, तेव्हा जो सगळीकडे स्वातंत्र्य युद्धाचा आग उसळला, त्याच्यानंतर ती आग कधीच शांत झाली. ती प्रेरणा सतत चालत राहिली. काळाच्या ओघामध्ये अनेक प्रकार कामांचे रत्न उभे राहिले, अनेक प्रकारचे प्रयत्न झाले आणि या सगळ्याचा सम टोटल असा परिणाम म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हे जरी खरं असलं तरी ज्यांच्या हयातीत ते मिळालं त्यांच्या खात्यामध्ये ते जाणार याच्यात काही भावना नाही. पण ती एक स्वीकारण्याची गोष्ट असते. श्रेय स्वीकारणं ही त्यांचं नाही, त्यांच्या डोक्यावर आलं तर अहंकार. श्रेय मिळालेलं पचवणं हे ज्यांना संभव आहे, इतकी खोली आणि उंची त्यांच्या चरित्राची आहे, त्यांनाच ते शक्य असतं. पण कोणाला तरी ते काय होतं म्हणून ते श्रेय असं कुठेतरी मिळेल. परंतु खरं हे सगळंच मिळून केलेलं काम असतं आणि प्रत्येकाचा त्याच्यात वाटा असतो. आणि तो वाटा या प्रकारचा असतो की कोणी काय केलं. मला सत्संग आला तर मला संघाविषयी बोलावा, निर्णय लोक येतात त्यांच्यासमोर बसून त्यांना संघ सांगावा, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. माझ्यापेक्षाही चांगला संघ सांगू शकणारे किंवा उत्तर देऊ शकणारे सध्या काय, पण त्यांना ही जबाबदारी नाही. तर मी हे केलं म्हणजे मी फार मोठा असं नाही, ते हे करत नाहीत म्हणजे त्यांना जमत नाही असं नाही. महत्व कोण काय करतो याचं नाही, कोण कसा आहे याचा. संघाचा स्वयंसेवक हा दिसण्यापेक्षा असण्याकडे जास्त लक्ष. दिसण्याचं महत्वाचं काय, ते संघ नाकारत नाही, स्वयंसेवक नाकारत नाही. परंतु असो आम्ही सुखाने पत्थर पाया केलं, मंदिर उभवणे हेच आमचे त्याचाच स्वभाव. त्याच भावाने एखाद्या वेळेला मंदिराचा कळस वाहण्याला सांगितलं तर तो होतो, पण ते कामासाठी आवश्यक असतं. पण त्याची तयारी असते की कळसाला सांगितलं खाली उतर आणि पायात जिरून जा, तो कळस खाली उतरून पायात जिरून जा, कारण तो सोडतो. असं ठरवून ते जगत असतात. ठरवलेलं इतकं पक्क असतं की ते ठरवल्याप्रमाणे होत आहे असंही होत नाही, ते सहजपणाने. ज्या सहजपणाने आपण गोष्टी करतो, नित्य गोष्टी काटाला हात तिथे जातो, प्रक्रिया असते. काटाला संवेदना मेंदूत होते, मेंदू विचार करतो काय झालं, काहीतरी इथं आहे, मग काय केलं पाहिजे, डोळ्यांनी तिकडे पाहिलं पाहिजे, मेंदूत निर्णय होतो. पण हे सगळं आपल्याला कळते इतका सहज स्वाभाविकपणा स्वयंसेवक एक करत असतो. आणि म्हणून या पुस्तकाला संघजीवन दर्शन असं ते नाव. ते अत्यंत उपयुक्त आणि चांगलं, उत्तम, बरोबर पटणार. हे संघजीवन दर्शनच आहे. हे संघजीवन दर्शन आहे आणि संघजीवनात जे आहे त्यांच्याकरता हा संघजीवन दर्पण आहे. हे वाचावं आपण. आपल्याही गती आहेत, आपलेही अनुभव आहे. तुलना करून आपण त्या रस्त्यावर किती पुढे आहोत, किती मागे आहोत, गती कशी आहे, आपण कसे पुढे जाऊ शकतो, हा विचार आपण वाचून तर आपल्या मनात आलेला राहणार जर आपण संघजीवन.
डॉक्टर हेडगेवारांचं जीवन जसं मार्गदर्शक असतं तसं प्रत्येक स्वयंसेवकाला आपल्या आजूबाजूच्या सभोवतालच्या जुन्या नव्या छोट्या मोठ्या सर्व स्वयंसेवकांच्या जीवनातून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी मिळतात. त्याची शिकण्याची बुद्धी असते. कारण संघ जीवन हे कुणाकडे 25 वर्षापासून आहे, कुणाकडे 5 वर्षापासून आहे, कोणी त्या संघ जीवनात 45 वर्षाचा झाला आहे, कोणी त्या संघ जीवनात आता 10 वर्षाचा आहे. एवढा फरक असतो. त्या जीवनाच्या प्रती फरक असतो. त्याची अभिव्यक्ती कमी जास्त प्रमाणात असते. पण जसं मुंगीला साखरेचा कण सापडला तरी ती तिथपर्यंत जाते, 1000 बाधा मारून जाते, तो कण उचलून आणते. तसं हे संघ जीवन कणभर जरी कुठे सापडलं तरी जो स्वयंसेवक आहे तो तिथून ते वेच. अशा वेचक बुद्धीने आपण सर्वांनी हे पुस्तक वाचावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि असं चांगलं पुस्तक दिल्याबद्दल मी देवतारे मास्तरांचं अभिनंदन करतो. सहज कृती आहे. अभिनंदन वगैरे त्यांनाही आवडत नाही. आमच्या जुना परिचय आहेच. नागपुरात ते नागपूर जिल्ह्याचे असताना नागपूरचे असताना खूप संबंध आलेला आहे. विदर्भ प्रांतात त्यांना ओळख. त्यामुळे ते देवतारे मास्तर पुस्तक लिहितील असं तेव्हा मला कोणी सांगितलं तर म्हटलं बेकार गोष्ट, पण चांगलं आहे त्यांनी लिहिलं. त्याच्यामुळे आपला भाग आपल्याला इतिहासही कळतो, आपल्याला प्रेरणाही मिळते, आपल्याला पुस्तक शिकायला मिळतं. आणि वेचक बुद्धीने जर आपण ते वाचलं तर आपल्यातला संघ हाही विस्तारतो. तसा फायदा तुम्हा आम्हाला सगळ्यांना या पुस्तकाच्या वाचनातून मिळावा अशी शुभकामना देतो आणि माझी 4 शब्द संपवतो.